नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. काल आपण पाहिलं फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट आणि ब्रेक इव्हन पॉईंट कसा काढायचा. आज आपण पाहणार आहोत तुम्हाला बिझनेस हा पर्सनल बिझनेस करायचा आहे की ग्रुपमध्ये बिझनेस करायचा आहे. पर्सनल बिझनेस करण्यासाठी काय काय कागदपत्र लागतात आणि ग्रुपमध्ये बिझनेस करण्यासाठी काय काय कागदपत्र लागतात. तर पर्सनल बिझनेस करण्यासाठी आपल्याला स्वतःच्या नावावरती फुल लायसन्स, शॉप ॲक्ट, उद्योग आधार, रजिस्ट्रेशन आणि GST करावं लागते. आणि पर्सनल बिझनेसमध्ये 10,000 रुपये समजा समजा आपण 10,000 रुपये गुंतवले तर त्यामध्ये आपला 8,000 रुपये आपलं भांडवल आपल्याला परत भेटलं आणि 2,000 रुपये लॉस झाला तर सर्वस्वी हा आपला स्वतःचा प्रश्न राहणार आहे. याला कोणीही जबाबदार नसतं. कसं ग्रुपमध्ये बिझनेस केला ना तुम्ही तर त्यामध्ये सर्वस्वी सर्वांचा जबाबदार असतात. ज्यामध्ये 5 लेडीज मिळून असतात तर 5 लेडीजला सर्व एकीला पॅकेजिंगचं निवडून द्यायचं, एकीला प्रोडक्शन निवडून द्यायचं, एकीला मार्केटिंग निवडून द्यायची. म्हणजे 5 जणांमध्ये तुम्ही डिपेंड कॅरेक्टर वाटून द्यायचे की कोण कोण काय काय करणार आहे. त्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल देते. समजा 50,000 रुपये 5 जणी मिळून गुंतवले, त्यामध्ये त्यांना 48,000 रुपये आले आणि 2,000 रुपये लॉस झाला. तर त्यामध्येच सर्वस्वी त्यांच्या 5 जणींचा दोष राहणार आहे. कुणाला दोष देऊ शकत नाही. आणि मेन म्हणजे दोष देण्यापेक्षा हे ठरवायचं की आपण कमी पुढे पडलो. आपण समजा कमी पडलो असतो तर कुठं कमी पडलो हे आपण सर्वस्वी जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि तो प्रयत्न करत असताना आपण कुठे कमी पडलेलं जर आपल्याला समजलं ना तर आपण कधीही लॉसमध्ये जाणार नाही. मी तुम्हाला माझा अनुभव सांगते आणि माझी गॅरंटी सांगते. आणि त्यानंतर आपलं आता व्हिजन काय राहणार आहे, आपलं व्हिजन म्हणजे लक्ष. आता आपलं व्हिजन काय राहणार आहे की हा बिझनेस मी सुरू केला आहे, हा बिझनेस मला 0 ते 100पर्यंत कसा न्यायचा हे सर्वस्वी माझ्यावर आहे. त्याच्यामुळं आपलं व्हिजन टार्गेट करायचं की माझा बिझनेस हा आणि बिझनेसचा ब्रँड मला कसा वाढवायचा. आता तुमचा ब्रँडचं नाव तुम्ही ठरवायचं आणि तो ब्रँड कमीत कमी स्टार्टिंगला फक्त आपल्या महाराष्ट्राच्याच बाहेर कसा जाईल याची तुम्ही जबाबदारी घ्यायची. नंतर आपल्याला भारताच्या बाहेरचं आपल्याला मार्केट बघायचंच आहे. तर स्वतःचा ब्रँड तयार करायचा, स्वतःची ओळख तयार करायची. आपल्याला फक्त आपल्या ब्रँडनेच ओळखलं पाहिजे. हे आपलं उद्दिष्ट पाहिजे. विजन झालं, उद्दिष्ट झालं. आणि त्याच्यानंतर आपल्याला असं बघायचं आहे की आपला बिझनेस करतो ना तो पर्यावरणाशी संबंधित असतो. तर पर्यावरणामध्ये आपलं ध्वनी प्रदूषण झालं नाही पाहिजे आणि आपल्यामुळे लोकांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे याची जबाबदारी पण आपण घ्यायची. तर त्यासाठी तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी नक्कीच लाईक आणि कमेंट करून सांगा आणि शेअर करा. थँक्यू.